जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जंगल में शेर हे जे सॉन्ग ट्रेंडिंगला सुरू आहे इंस्टाग्रामवरती, आणि या सॉन्गची देखील आपल्याला काल डिमांड आली होती. कमेंट्स खूप सारे आलेले आहेत, बघू शकता एक दोन कमेंट ज्या तुम्हाला साईडला दाखवलेले आहेत. तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ आपण त्याच टॉपिकवरती बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, गिव्हअवेचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, कारण 5,000 रुपयाचा आपण गिव्हअवे ठेवलेला आहे आपल्या सबस्क्रायबरसाठी. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. जंगल में शेर तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टेप स्किप एकही न करता बघायचं आहे, कारण मित्रांनो तरच तुम्हाला एडिटिंग समजणार आहे. कारण यामध्ये आपण इफेक्ट्स जे आहेत ते डिफॉल्ट स्वतः जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बीट बुकमार्क प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन्ही प्रीसेट भेटून जातील. तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल व्हिडिओ बघू शकता. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेपमध्ये जायचं आहे. एक शेप इन्सर्ट करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. याला कलर जो आहे तो तुम्ही कुठलाही ठेवू शकता. तर मी ब्लॅक ठेवलेला आहे. हा जो आहे तो इथं जिथपर्यंत इमेज आपले येणार आहे तिथपर्यंत आपण वाढवून घ्यायचं बॅकग्राऊंड. सोबतच यावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलमधील PNG जे दिलेले आहेत त्या PNG मधील सगळ्यात पहिल्यांदा हा PNG आपण ॲड करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपला कुठलाही इमेज जो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड केल्यानंतर या टाईपमध्ये फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी इमेज जो आहे तो एक्स्ट्रा पार्ट याचा वाढवून घ्यायचा आहे. सोबतच यावरती आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जो सिंहाचा इमेज दिलेला आहे त्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि या टाईपमध्ये इमेजेस करून घ्यायचं आहे. ओके, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. हा जो लायनचा इमेजेस आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथं ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं. स्टार्टला एक की द्यायचे, एंडला एक की द्यायचे आणि मिडलला एक द्यायचे. ओके, मिडलला एक दिलेलं आहे आपण बघू शकता. तर इथं मिडल लेग द्यायचे. स्टार्टची जी की आहे ती पूर्णपणे 0 करायची आणि एंडची जी की आहे ती देखील 0 करायची. मिडलची 100 ठेवायचे. या टाईपमध्ये जो आहे तो आपला PNG दिसून जाईल. यावरती क्लिक करायचं आहे आपण. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता जस्ट आपण या ठिकाणी कॉन्ट्रास्टवरती जायचं आहे आणि हार्ड लाईट करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये वाघ दिसला पाहिजे या टाईपमध्ये आपण करून घ्यायचं. बाकी या ठिकाणी तुम्ही झूम वगैरे करून इथं व्यवस्थितरित्या सेट करू शकता बरोबर आपल्या चेहऱ्यावरती हा इमेजेस. ओके, तर बघू शकता इथं मी व्यवस्थितरित्या सेट करून घेतलेला आहे. तर या टाईपमध्ये बघू शकता जर आपण या ठिकाणी सेट केला तर जे आहे ते आपल्याबरोबर फेसवरती सिंहाचा इमेजेस दिसून जाईल. ओके, आता इमेजेस जो आपला आहे या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे फेड इन फेड आउट. ओके, हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर यात काहीसुद्धा चेंजेस करायचे नाही. जस्ट दुसरा इफेक्ट आपण यामध्ये ॲड करायचा आहे, विग्निटी. तर या ठिकाणी विग्निटी इफेक्ट जो आहे तो आपण सिलेक्ट करूया. विग्निटी सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. याची साईज जी आहे ती साईज याची कमी करून घ्यायची आहे. साधारणतः या ठिकाणी बघू शकता साईज जी आहे ते आपण केलेले 50% तरी आपण साईज याची कमी करून घेऊया. तरी तुम्ही 56% ठेवलेले. राऊंडनेस जो आहे तो राऊंडनेस आपण या ठिकाणी थोडा वाढवायचा आहे. या ठिकाणी साधारणतः 200च्या आसपास ठेवून द्यायचा आहे. खाली फेदर जो आहे तो फेदर थोडासा वाढवायचा. इथं 50 आहे म्हणजे 500 आहे तर 750 करून घेऊया आपण इथं. ओके, 750 जे आहे ते केलेलं आहे. थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल. खाली स्ट्रेंथ जी याची आहे 800 आहे तिथं तुम्ही 945 करून घ्यायचे. ओके, आणि खाली टिंट जो आहे त्या टिंटला तुम्ही इथून थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. 20 साठी तर 22-23 करून घ्यायचं. ओके, बाकी यामध्ये चेंजेस काही सुद्धा नाहीत. त्यानंतर या ठिकाणी हा इमेजेस जो आहे इफेक्ट जो आहे तो हा असा ठेवायचा आहे. बघू शकता या टाईपमध्ये दिसेल. त्यानंतर 3 नंबरच्या लेअरला परत आपला जो दुसरा PNG आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर इथून पुढचा इमेजेस जो आहे तो आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. कुठलाही एक इमेजेस या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. तर फॉर एक्झाम्पल जे आहे ते मी या ठिकाणी हा इमेज ॲड करून घेतो. तर हा इमेज ॲड केल्यानंतर इथे एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचा आहे. तर इथे एक्स्ट्रा पार्ट आपण वाढवून घेतलेला आहे. जस्ट 2 नंबर इमेज जो आहे तो आपला त्याचाच इफेक्ट कॉपी करून या इमेजेसला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट दिल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसेल. परत या ठिकाणी आपण आणखीन एक जो आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे.
तर या ठिकाणी जस्ट इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपण फेदर सर्च करायचं आहे, APA फेदर सर्च करायचं आहे. फेदर सर्च केल्यानंतर या ठिकाणी इमेजेसवरती यायचं आहे. इमेजेसवरती आल्यानंतर थोडंसं इथं पुढं जायचं आहे. या ठिकाणी स्ट्रेंथमध्ये एक प्लस की द्यायचे आहे, थोडंसं पुढं जाऊन एक प्लस की, नंतर इथं एंडच्या अलीकडं आणि एंडच्या थोडंसं अलीकडं, अशा 4 आपण बीट द्यायचे आहेत. 1 नंबरची जी बीट आहे ती आपण इथून 0 करून घ्यायचे आणि 3 नंबरची जी आहे ती देखील आपण 0 करून घ्यायचे. बाकी 4 नंबरची जी आहे ते आपण इथून वाढवून घ्यायचे. बघू शकता साधारणतः जे आहे ते 1.8च्या दरम्यान करून घ्यायचे. बघू शकता 1.8 केलेले आणि 2 नंबरची आहे ती देखील आपण इथून 1.8 करून घ्यायचे. ओके, 1.8 केलेले. बाकी यामध्ये काहीसुद्धा चेंजेस नाहीत. तर इमेजेस जो आहे तो काहीसा अशा प्रकारे दिसेल. ओके, यावरती आपण मोराचं पंख जे आहे ते ॲड करणार आहोत. तर मोराचं पंख आपण ॲड केलेलं आहे. बघू शकता याची साईज मी कमी करून घेतो. साईज जी आहे ती कमी केलेली आहे. याला आपण इथं सेट करून घेऊया. फक्त सेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याला डबल क्लिक करायचं आहे आणि हा जो पॉइंटर आहे, इथं पॉइंटर तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही. इथं बघू शकता मोराच्यामध्ये पिसाऱ्यावरती घेतला आहे. तर हा पॉइंटर जो आहे तो बरोबर या ठिकाणी सेट करायचा आहे. ओके, आणि नंतर थोडंसं मग परत हा आपण पिसारा खाली करून घेऊया. याच पिसाऱ्याला आपण डुप्लिकेट करून घेऊया. एंडपर्यंत आधी वाढवून घेऊया आणि याला डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट केल्यामुळे काय होईल, सेम टू सेम ही याच साईजचा राहील. याला जे आहे ते आपण वर घ्यायचं आहे. वर घेतल्यानंतर याला आपण इथून रोटेट वगैरे करून व्यवस्थित त्या कोपऱ्यामध्ये या सेट करून घ्यायचं आहे. ओके, इथं मी याला जे आहे ते इथं सेट केलेलं आहे. तर या ठिकाणी बरोबर सेट केलेलं आहे, बघू शकता. आता जो 1 नंबरचा आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही. क्लिक केल्यानंतर इथं आपण 5 की द्यायचे आहेत. 1 नंबरला 1, नंतर 2 नंबर, नंतर बरोबर मिडलला, नंतर या ठिकाणी 1 आणि नंतर एंडला 1. ओके, या टाईपमध्ये बिट्स ज्या आहेत त्या देऊन द्यायच्या आहेत. सेम याच बिट्स ज्या आहेत त्या इथं वरती देखील त्याच ज्या आहे त्या पोझिशनला आपण द्यायचे आहेत. ओके, रोटेशनमध्ये द्यायचे आहेत. सो आपण रोटेशनमध्ये द्यायला पाहिजे होते, आपण इथं दिलेले आहेत. तर हे आपण पहिल्यांदा रिमूव्ह करून घेऊया आणि रोटेशनमध्ये द्यायचे आहेत. सो पहिल्यांदा मी काय करतो, याला रोटेशन देतो. तर सगळ्यात पहिल्यांदा रोटेशनमध्ये येऊन प्लस की द्यायचे. नंतर हे जे आहे ते या टाईपमध्ये 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचे. ओके, 90 डिग्रीमध्ये मी रोटेट केलेलं आहे. थोडंसं पुढे यायचं आहे, प्लस की द्यायचं आहे, परत 0मध्ये घ्यायचं आहे. बघू शकता. परत थोडंसं पुढे यायचं आहे, परत ना आपण 90 डिग्रीमध्ये घ्यायचं आहे. परत थोडंसं पुढे येऊन परत 0 करायचं आहे आणि एंडला जाऊन परत 90 डिग्री करायचं आहे. ओके, तर बघू शकता या टाईपमध्ये जे आहे ते तुम्हाला पिसारा दिसेल. सेम हीच प्रोसेस आपण वरती करून घ्यायचे. तर वरती देखील आपण या टाईपमध्ये रोटेशनमध्ये जायचं आहे. इथं प्लस की द्यायचे आहे थोडंसं, म्हणजे याच्या ज्या प्लस की आहेत त्या ठिकाणीच आपण प्लस की द्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, या टाईपमध्ये थोडं ॲरोचा यूज केला तर तुम्हाला समजून जाईल कुठं आपल्याला की द्यायला पाहिजे. तर वरती यायचं रोटेशनमध्ये, इथे एक प्लस की द्यायचे, थोडंसं पुढं जायचं आहे, इथे यायचं आहे बरोबर. ज्या ठिकाणी इथं आहे सेम त्याच ठिकाणी इथं देखील रोटेशनला प्लस की द्यायचे वरच्या लेअरला. ओके, तर इथं वरच्या लेअरला देखील रोटेशनमध्ये प्लस की दिलेले. सेम इथं देखील आपण एक रोटेशनला प्लस की द्यायचे आणि इथं देखील. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा हा पिसारा आपला ज्यावेळी आत येईल त्यावेळी तो बाहेर जायला पाहिजे. तर बाहेर जाण्यासाठी जस्ट याला आपण इथून या टाईपमध्ये -90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. परत ही पुढं आल्यानंतर ही ॲटोमॅटिक इथं आली पाहिजे. परत ही आत येईल त्यावेळी ही आपली या ठिकाणी -90 डिग्रीमध्ये गेली पाहिजे. ओके, आणि परत ही आत येईल. तर या टाईपमध्ये बघू शकता हे पिसारे अशा प्रकारे येतील. जस्ट याला आपण एक इफेक्ट द्यायचा आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. इथं ग्लो सर्च करायचा तुम्ही. ओके, इथं एजेस ग्लो जो आहे तो सर्च करायचा इफेक्ट. एजेस ग्लो सर्च केल्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याचं स्मूथ जे आहे स्मूथनिंग 5 ठेवायचं आहे. थ्रेशोल्ड 0.70. यात काहीसुद्धा चेंज करायचं नाही, जसं आहे तसा इफेक्ट ठेवायचा आहे. हाच इफेक्ट कॉपी करायचा आहे, वरच्या पिसाऱ्याला देखील हाच इफेक्ट द्यायचा. ओके, म्हणजे थोडासा डार्क दिसेल आपला पिसारा. त्यानंतर इथं जो इमेजेस आहे याला आपण जस्ट प्लसवरती क्लिक करून एक इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे. कुठलाही इमेजेस ॲड करू शकता जो तुम्हाला हवा असेल तो. तर या ठिकाणी जो आहे तो मी हा इमेजेस ॲड करतो. बघू शकता याला देखील आपण थोडीशी साईज कमी करून घ्यायचे. साईज कमी केल्यानंतर अशा प्रकारे हा इमेजेस दिसून जाईल. थोडी आणखीन कमी करूया आपण आणि याला जे आहे ते इथे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं. ओके, वाढवल्यानंतर याला एक इफेक्ट आपण द्यायचा आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी इफेक्ट सर्च करायचं आहे. काउंटर ग्रेडियंट सिलेक्ट केल्यानंतर वरती आपण इथं ब्ल्यू कलर द्यायचा आहे. कलर 2 जो आहे तो आपण पिंक ठेवायचा आहे. खाली विड्थ जी याची आहे ती विड्थ आपण 8.3 किंवा 8.2 या टाईपमध्ये ठेवून द्यायचे. ओके, 8 मी इथं 2 ठेवलेले. ओके, या टाईपमध्ये जे आहे ते आपण करून घ्यायचं आहे. बघू शकता याला ग्रेडियंट आलेला आहे एक.
याला जे आहे ते आपण परत डुप्लिकेट लेअर करायचं आहे आणि जो इमेजेस येईल तो आपला लहान करून घ्यायचा आहे. इमेजेस लहान केल्यानंतर तो जो इमेजेस लहान आहे त्याला परत डुप्लिकेट करायचं आहे. बघू शकता या टाईपमध्ये दिसून जाईल. जस्ट हा इमेज आपण जो आहे तो वरती करून घ्यायचा या कोपऱ्यामध्ये आणि जो वरचा इमेज आहे तो या आपण खालच्या कोपऱ्यामध्ये करून घ्यायचा आहे. ओके, या टाईपमध्ये इमेजेस जे आहे ते होऊन जातील. जस्ट मोठा इमेज आपण वरती घ्यायचा आहे, बारके 2 खाली घ्यायचे आहेत आणि याला आता आपण मुवमेंट द्यायचे आहे. तर इथे एक प्लस की द्यायचे, नंतर एंडला एक प्लस की द्यायचे आणि मिडलला एक प्लस की द्यायचे. एंडची प्लस की जी आहे ते आपण मी तुम्हाला सांगतो नंतर काय करायचे. जस्ट मिडलची जी आहे ती प्लस की दिल्यानंतर इमेजेस जो आहे तो हा वरती घ्यायचा इथं बरोबर सेंटरला आणि एंडला गेल्यानंतर परत हा इमेजेस जो आहे तो या कोपऱ्यामध्ये घ्यायचा आपण. ओके, सेम हीच प्रोसेस वरच्या इमेजेसला करायचे. ओके, हा जो इमेज आहे याला करायचा आहे तर इथं देखील यायचं आहे. प्लसवरती स्टार्टला की द्यायचे, मिडलला आल्यानंतर एक प्लस की द्यायचे, एंडला एक प्लस की द्यायचे. मिडलची जी प्लस की आहे या टाईपमध्ये इथे सेंटरला करून घ्यायचे आपण. त्यानंतर एंडची जी आहे ती या कोपऱ्यामध्ये करून घ्यायची. ओके, तर एंडची या कोपऱ्यामध्ये आपण केलेल्या बघू शकता. तर इमेजेस कशा प्रकारे दिसतील बघू शकता. या टाईपमध्ये येतील आणि हे या टाईपमध्ये येतील. ओके, आता जस्ट या ठिकाणी काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये आल्यानंतर दोन्ही कीच्यामध्ये येऊन इथं की ग्राफ जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या टाईपमध्ये हा जो इमेजेस आहे हा इथं वरती घ्यायचा आहे आणि इथं जो आहे तो खालती घ्यायचा आहे. सेम हीच प्रोसेस आपण खालच्या इमेजेसला देखील करून घेऊया. इथं आल्यानंतर बघू शकता या टाईपमध्ये हा इमेजेस जो आहे तो याला आपण खाली वरती करून घ्यायचं आहे आणि पुढं आल्यानंतर खाली करून घ्यायचं दोन्ही. म्हणजे काय होईल, इमेजेस जो आहे तो येताना या टाईपमध्ये येईल बघू शकता. तर मित्रांनो थोडंसं जे आहे ते आपलं उलटं झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही रिव्हर्ट करू शकता. या टाईपमध्ये रिव्हर्ट करू शकता. तर इथं जे आहे ते आपण रिव्हर्स करून घेऊया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा खाली आणि नंतर वर. ओके, म्हणजे या टाईपमध्ये दिसून जाईल इमेजेस बघू शकता. या टाईपमध्ये इमेजेस जे आहेत ते हळूहळू येतील आणि या टाईपमध्ये वरती जातील. तर ओके, एकदम खास इफेक्ट दिसतोय आणि इथून पुढं आता काय करायचं, आपण इमेजेस ॲड करत जायचं आहे. तर जस्ट आता इमेजेस जे आहेत ते आपण ॲड करून घेऊया एंडपर्यंत. तर मी प्रत्येक इमेजेस जो आहे तो या टाईपमध्ये फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून प्रत्येक बीटमध्ये इमेजेस ॲड करतो. जिथं मोठ्या लेयर्स आहेत तिथं मी काय करायचं तुम्हाला सांगतो. तर आपले इमेजेस जे आहेत ते ॲड झालेले आहेत. आता हे लाँग इमेजेस जे आहेत तुम्हाला म्हणलं तर त्या लाँग इमेजेसवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक शेप इन्सर्ट करून फिल कंपोजिशन एरियावरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याला कलर जो आहे तो आपण व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर या ठिकाणी ही वाढवून घ्यायचे आणि लाँग प्रेस करून आपण बरोबर इमेजेसच्या वरती घेऊया. ओके, तर ही जी आपण वाढवून घेतलेली आहे यावरती यायचं आहे. आल्यानंतर जस्ट तुम्ही इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर याला ब्लिंक ड्युरेशन जी आहे याची थोडीशी वाढवून घ्यायची. बघू शकता 5.5च्या आसपास ठेवलेले आणि याला जे आहे ते आपण ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. जेणेकरून इमेजेस जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल. आणि जो आपला इमेजेस असणार आहे त्या इमेजेसला आपण सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन या ठिकाणी जो फेड इन फेड आउटचा इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. ओके, तर हा इफेक्ट आपण दिलेला आहे. हाच इफेक्ट आपण इथून कॉपी करूया. तर फेड इन फेड आउट जो इफेक्ट आहे तो आपण इमेजेसला द्यायचा आहे. तर आपण चुकून जे आहे ते वरच्या ह्याला दिलेला आहे. ओके, आणि इमेजेसला जो आहे तो आपण ब्लिंक इफेक्ट द्यायचा आहे. तर ब्लिंक कॉपी करूया आणि वरती देऊया. तर ब्लिंक जे आहे ते वरच्या लेअरला द्यायचं आहे. बघू शकता या टाईपमध्ये इमेजेस जो आहे तो दिसून जाईल. त्यानंतर जस्ट सेम प्रोसेस आपण इथं देखील करायचे. तर हीच लेअर आपण कॉपी केली तरी देखील चालेल. तर ही वरची लेअर मी कॉपी करतो. कॉपी लेअर एंडला यायचं आहे. एंडच्या इमेजेसला ही लेअर पेस्ट करायचे. एक्स्ट्रा पार्ट जो काय असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि याला देखील आपण इफेक्ट्समध्ये जाऊन फेड इन फेड आउट इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओके, बघू शकता इमेजेस जो आहे तो काहीसा आपल्याला अशा प्रकारे दिसून जाईल. तर त्यानंतर मित्रांनो आता इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर जस्ट बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये. या टाईपमध्ये इफेक्ट तुम्हाला दिसून जातील. सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे आपण लेअर टाईप केलेले आहेत तर त्या लेअरला इफेक्ट हा पेस्ट करायचा म्हणजे PNG लेअर जे आहेत त्याला. तर इथं 2च आहेत तर दोन्हीला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये. 3 नंबरची लेअर इथून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट या ठिकाणी जो बॅकग्राऊंडला आपण ब्लॅक लेअर ॲड केलेलं त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, तर पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते दिसून जाईल. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये येऊन 2 नंबरची लेअर कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे.
व्हिडिओमध्ये आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला जो काही यूट्यूब इंस्टाग्रामचा लोगो असेल तो आपण व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. तुम्हाला असा बनवता येत नसेल डिस्क्रिप्शनमध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट आहे, त्या एडिटर स्पेशल प्लेलिस्टमधून तुम्ही अशा प्रकारचा लोगो बनवू शकता. लोगो एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि आता जे आपले इमेजेस राहिलेले आहेत, ओके, हे जे लहान लहान इमेजेस आहेत या सगळ्या इमेजेसला म्हणजे हे दोन, हा इमेज आणि हा इमेज, हे दोन इमेजेस सोडून जेवढे पण आपले इथून पुढे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपण हाच इफेक्ट जो आहे तो एंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचा. तर मी एंडपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो आपला कंप्लीट रेडी झालेला आहे. जस्ट इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा, व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.